नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण जी 2023 मध्ये जी तलाठीची परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेचे स्वरूप काय असेल किंवा सिलेबस काय असेल, या सिलेबस आणि स्वरूप विषयी आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत. मित्रांनो, मागील 2019 या वर्षामध्ये तलाठीची जी परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जी के, इंग्लिश व्याकरण या टॉपिकवर कोणते टॉपिक महत्वाचे आहेत किंवा त्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते टॉपिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा, तुम्हाला तलाठी परीक्षेचे जे स्वरूप आहे ते कसं आहे ते आपल्या स्क्रीनवर पहा. तलाठी लेखी परीक्षेचे स्वरूप एकूण तुम्हाला या ठिकाणी 4 विषय आहेत. त्यापैकी पहिला विषय आहे मराठी भाषा, मराठी लँग्वेज. तो टोटल त्या ठिकाणी 25 क्वेश्चन असतील. 25 क्वेश्चन 50 मार्कला, म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न 2 मार्काला या ठिकाणी असणार आहे. नंतरची सेकंड लँग्वेज आहे म्हणजे इंग्लिश लँग्वेज. याही ठिकाणी तुम्हाला इंग्लिश या विषयावर सुद्धा 25 प्रश्न विचारले जातील आणि 25 प्रश्न देखील तुम्हाला 50 मार्काला या ठिकाणी विचारले जातील. सामान्य ज्ञान म्हणजे जी के. आता जनरल नॉलेज मध्ये कोणते टॉपिक विचारले जातात ते टॉपिक आपण पुढे पाहणार आहोत, किंवा मराठी भाषेमध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते टॉपिक आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आला अंकगणित व बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोघी मिळून तुम्हाला 25 प्रश्न त्या ठिकाणी विचारतील आणि त्या 25 प्रश्नांचे टोटल मार्क्स असतील 50 मार्क. असं जर तुम्ही टोटल मार्क्स एकूण टोटल केली तर एकूण 100 क्वेश्चन झाले आणि टोटल मार्क्स आले तुमचे 200 मार्कांची या ठिकाणी परीक्षा असणार आहे. आता मराठी भाषेमध्ये महत्वाचे कोणते टॉपिक आहेत ते आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी पहा, मराठीमध्ये मित्रांनो पहिला पॉइंट आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला समानार्थी शब्द. दुसरा पॉइंट दिलेला आहे विरुद्धार्थी शब्द. तिसरा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण असे या ठिकाणी तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत. नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. नेक्स्ट स्लाइडवर पहा, क्रिया विशेषण, विभक्ती, संधी व संधींचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचार व अर्थ व उपयोग आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द. हा झाला मित्रांनो मराठीचा सिलेबस. या मराठीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि ह्या टॉपिकवर आतापर्यंत तलाठीने किती प्रश्न विचारले किंवा कोणत्या लेवलने प्रश्न विचारतात त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. तर तसंच आपण एक पुढे पाहूया की इंग्लिश लँग्वेज मध्ये कोणते टॉपिक करायचे किंवा त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले गेलेले किंवा तुम्ही स्वतः अनालिसिस करत असणार तर त्या ठिकाणी एखादा टॉपिक सुटला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करू शकता. तर इंग्लिशचा सिलेबस काय आहे तलाठीच्या परीक्षेसाठी? तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा आहे व्होकॅब. या ठिकाणी तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द दिलेले, सिनोनिम्स, एंटोनिम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोव्हर्ब्स, टेन्स, काइंड्स ऑफ टेन्स, टेन्सचे प्रकार, काळांचे प्रकार, क्वेश्चन टॅग, यूज प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब, वर्बला प्रॉपर फॉर्म कसे यूज करतात त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशच्या सिलेबस मध्ये ते कळायचे. नंतर स्पॉट द एरर. नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. नेक्स्ट स्लाइड वर पहा मित्रांनो, व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज एक्सेट्रा. राइट. सेंटेन्स, स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस, त्याच्यानंतर स्पेलिंग. हा झाला मित्रांनो इंग्लिशचा सिलेबस. या इंग्लिशच्या टॉपिकवर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण डिटेल अभ्यास करायचा आहे. एक एक टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. त्या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले गेले ते सर्व प्रश्न तुम्ही एका पेजवर लिहून घ्या, त्याचे अनालिसिस करा. म्हणजे अनालिसिस केल्याने तुम्हाला असा अंदाज येईल की तो टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न 1 मार्काला विचारला जातो. ठीक आहे. हा झाला इंग्लिशचा एक सिलेबस. आता पुढे पाहूया मित्रांनो आपण जीकेचा सिलेबस. जनरल नॉलेजचेही तुम्हाला 25 प्रश्न त्या ठिकाणी विचारतील. 25 प्रश्न 50 मार्काला असतील. आता त्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला, मागील प्रश्नांचे विश्लेषण जर केलं तर जीकेवर प्रश्न कसे विचारले गेले जर तुम्ही व्यवस्थित अंदाज केला, त्या ठिकाणी तो सिलेबस कोणता आहे आपल्याला दिलेला. तो सिलेबस आहे मित्रांनो महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास. महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास या जीके मध्ये हा तुमचा टॉपिक दिलेला आहे. ठीक आहे. नंतरचा सेकंड टॉपिक आहे पंचायत राज व राज्यघटना. म्हणजे पंचायत राज व राज्यघटना हे देखील तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याच्यावर प्रश्न कसे विचारले गेले ते सर्व प्रश्न मागील प्रश्न पत्रिका पहा, त्यांच्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की टॉपिक कोणता महत्वाचा आहे, कोणत्या टॉपिकवर कसा अभ्यास करायचा. ओके. नंतरचा टॉपिक दिलेला आहे भारतीय संस्कृती, इंडियन कल्चर.
भौतिकशास्त्र फिजिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सायन्स वर तुम्हाला किती प्रश्न विचारले गेले किंवा कोणत्या घटकांवर जास्त प्रश्न विचारले गेले, डीप विचारले गेलेले आहे की वर प्रश्न विचारले गेले, हे सर्व प्रश्न पत्रिका पाहिल्यावरच तुम्हाला तो अंदाज येणार आहे. ठीक आहे. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र सर्व प्रश्न एका ठिकाणी प्रश्नपत्रिकामध्ये बघा की भौतिकशास्त्राचा हा प्रश्न आहे, रसायनशास्त्राचा आहे. जे काही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील तो अंदाज घ्या, त्याच्यावर अभ्यास करा, स्टडी करा. त्याला अंदाज लावून तुम्ही तो टॉपिकवर स्टडी करून त्याचा दुसरा प्रश्न कसा विचारला जाईल त्याच्यावर तुम्हाला एक अंदाज बांधला जाईल. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य. आणि याच्यावर मित्रांनो जवळपास प्रश्न विचारला जातो. तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे काही समाज सुधारक आहेत त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यांच्यावर तुमचा एक डिटेल अभ्यास असणं आवश्यक आहे. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, जीके मधला शेवटचा पॉइंट, भारताच्या शेजारील देशांची संपूर्ण माहिती. म्हणजे भारताच्या शेजारी जेवढे काही देश आहेत त्या देशावर डिपेंड जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी करायचे, त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही मागील प्रश्नांचं प्रश्नपत्रिका बघू शकता की आजूबाजू देशांचे प्रश्न कसे विचारले जातात, करंटवर डिपेंड असतात की त्यांचे स्टॅटिक म्हणजे फिक्स जीके असतं, यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. तेवढं तुम्हाला मागील प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका बघा आणि हे जे टॉपिक दिलेले आहे टॉपिक वर बरोबर आहे का ते चेक करा. कोणता टॉपिक वर किती प्रश्न विचारले गेलेले आहेत एवढं तुम्ही त्या पद्धतीने अंदाज घ्या. प्रश्नपत्रिकांचा झेरॉक्स काढून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज टिक मार्क करा. ठीक आहे. म्हणजे त्याच्याने तुम्हाला टॉपिक कळतो की या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आता शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो, शेवटचा टॉपिक आहे आपला अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आता जवळपास आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा संपूर्ण कोर्स मित्रांनो आरके एज्युकेशन या ऍपवर संपूर्ण कोर्स तयार केलेला आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्ही आरके प्ले स्टोर वर जाऊन आरके एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचा संपूर्ण कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. तर आता गणिताचा अभ्यास कसा करावा. आता अंकगणितामध्ये येतात मित्रांनो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, पदावली हे सर्व एकत्र करून तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेशन विचारतील. बेरीज वजाबाकीवर डिपेंड, गुणाकार भागाकारावर डिपेंड, एकत्र करून तुम्हाला या 4 टॉपिकवर एक प्रश्न किंवा 2 प्रश्न विचारले जातात. आता वर्गमूळ, तुम्हाला एखादी संख्या वर्ग काढायचा असेल किंवा वर्गमूळ काढायचं असेल, ठीक आहे, किंवा वर्गमूळवर जे शब्दिक उदाहरण विचारले जातात त्यांच्यावर डिपेंड तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारतील. आता वर्गमूळ प्रश्न कसे विचारतात आपल्या या कोर्स मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अपूर्णांक, तर अपूर्णांकावर सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे काय, एका माणसाकडे एक शेती आहे, त्याच्या 3/4 भागामध्ये भुईमूग आहे, त्याच्यानंतर 4/5 भागामध्ये ज्वारी बाजरी आहे. अशा फ्रॅक्शन मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याला अपूर्णांक या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. किंवा एक पुस्तकाचा 3/4 भाग वाचला, 25 पाने वाचून झाल्यावर काही पाने शिल्लक आहेत, अशावर डिपेंड तुम्हाला अपूर्णांकावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्याच्यानंतर सरासरी. आता जर तुम्ही मागील प्रश्नांचं जर प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर सरासरीवर एक प्रश्न 100% आहे आणि सोपा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे. सरासरी, सर्वांची बेरीज भागीला एकूण संख्या, सोपा क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. आता नळ व पाण्याची टाकी संबंधित उदाहरण, काळकाम, वेग. महत्वाचे पॉइंट आहे चलन. चलन म्हणजे व्यस्त प्रमाण, समप्रमाण. त्या चलनामध्ये प्रकार येतो व्यस्त प्रमाण, समप्रमाण, नंतर गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे. आणि भागीदारी, वयवारी हे सर्व रेशो प्रोपोर्शनवर आधारित, गुणोत्तर व प्रमाणावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. वयवारीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे दोन व्यक्तींचे वय किंवा त्यांचा रेशो दिला असतो, 10 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षानंतरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. नंतरचा टॉपिक आहे शेकडेवारी. एखाद्या संख्येचे तुम्हाला शेकडेवारी काढायची असेल किंवा काहीतरी शेकडेवारीवर डिपेंड प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले जातील. म्हणजे याच्याने आपल्याला एक अंदाज येतो की पर्सेंटेज शेकडेवारी टॉपिक हा खूप महत्वाचा आहे. त्याचा बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे तलाठीला जे काही तुम्हाला प्रश्न विचारले गेले त्यांचा अंदाज घ्या. त्याच्या मागील वर्षी जे काही प्रश्न विचारले गेले तलाठीमध्ये 2019 सोडून त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या सर्व प्रश्नांचं पत्रिकांचं तुम्ही अनालिसिस करा, त्याच्याने तुम्हाला एक अंदाज येईल. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, कमर्शियल मॅथमॅटिक्स म्हणजे पर्सेंटेज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा. ठीक आहे. सूट, कमिशन, दलाली यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मापनाची परिणामी म्हणजेच काय, मेजरमेंट, किलो, हेक्टो, डेका यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, किलोमीटर मध्ये, हेक्टोमीटर मध्ये, उंचीमध्ये. ठीक आहे. तर हे मापनांची परिणामीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. संभाव्यता, सर्वात जास्त मित्रांनो संभाव्यता हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. याच्यावर पत्त्यांवर आधारित, डाईसवर आधारित प्रश्न विचारले जातात.
ठीक आहे, पत्त्यांवर आधारित 100% प्रश्न विचारलेले किंवा 3 लोकांची समिती बनवली किंवा 2 लोकांनी 3-2 ची समिती बनवली, त्यावर तुम्हाला आधारित संभाव्यता प्रोबॅबिलिटीवर प्रश्न विचारले जातात. मिश्रण मिश्रण टॉपिक खूप महत्वाचा आहे. तुम्ही त्याला पर्सेंटेजने सॉल्व्ह करू शकता, म्हणजे पर्सेंटेजचे उदाहरण, सरासरीचे उदाहरण, हे दोघेही टॉपिकचे मिक्स उदाहरण मिश्रण या टॉपिक मध्ये विचारले जातात. आणि शेवटचे मित्रांनो समीकरण, म्हणजे एक्स वाय किंवा तुम्हाला एक्स आणि व्हेरिएबल मध्ये एक चल समीकरण असतं, म्हणजे एक चलावर आधारित प्रश्न असतात. एका व्यक्तीच्या 1 पट 4 पट किंवा याच्या 3 पट 3 पट शाब्दिक उदाहरणं जे डिपेंड असतात ते समीकरण ह्या टॉपिक मध्ये येतात. समीकरणामध्ये एक चल समीकरण असतात, 2 चल समीकरण असतात, त्यांच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे आपल्या हक्काचे मार्क्स आहेत, कारण त्या ठिकाणी तुम्हाला सोडवल्यावर फिक्स आन्सर मिळतं, याच्याने आपला एक अंदाज बांधला जातो. आता पुढचा टॉपिक आहे मित्रांनो बुद्धिमत्ता. म्हणजे बुद्धिमत्तावर तलाठीने कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. अंक मालिका, सांकेतिक भाषा, अक्षर मालिका, सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, वेगळा शब्द व अंक ओळखणे, म्हणजे त्या ठिकाणी ऑड मॅन आउट असतं मित्रांनो, वेगळा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचा आहे. समान संबंध म्हणजे अॅनालॉजी, तुम्हाला अॅनालॉजीवर 100% प्रश्न विचारला जातो. अंक व अक्षर किंवा चिन्हांमध्ये काही अॅनालॉजी तुम्हाला दिलेली असते. समान संबंध, ठीक आहे. आकृती दिलेली असते, आकृती कंप्लीट करायची असेल किंवा या आकृतीमध्ये कोणतं साइन आहे, पुढच्या आकृतीमध्ये कोणतं साइन येईल, ठीक आहे, आकृती पूर्ण करणे. वाक्यांवरून निष्कर्ष म्हणजे सिलॉजिझम, तर्क व अनुमानवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. वेन आकृती, दिशा ज्ञान, नातेसंबंध, ठोकळा. आणि तुम्ही जर मागील प्रश्नांच्या पत्रिका जर बघितले की रिजनिंग मध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जे काही राहिलेले असतील ते या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर जीके आणि अंकगणित प्लस बुद्धिमत्ता असे 25 प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 2 मार्काला असतील. म्हणजे टोटल तुमच्याला 100 प्रश्न असतील आणि 200 मार्कांचा या ठिकाणी तुमचा पेपर असेल. ठीक आहे मित्रांनो, चला तर आजच्या ह्या पार्ट मध्ये आपण एवढेच टॉपिक पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.